काय चुतिया समजलं? महाराष्ट्र हा लढवय्या महाराष्ट्र आहे. जे जे काही मिळवलं ते आजपर्यंत लढून मिळवलेलं आहे. महाराष्ट्राच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नका. हा तिसरा नेत्र जर समजा या शिवरायाचा उघडला ना तर सगळेच भस्मसात व्हाल. अमिताभ बच्चन यांच्या काहीतरी घरावरती म्हणे बाटली फेकली. हो, माझा कार्यकर्ता एक बाटली नाही फेकेल, अख्खा क्रेट फेकेल. ते एक दुसरे जे आहे ते बसलं बिहारमध्ये कानाचे केस वाढवून. गंगा में स्नान करना चाहिए राज ठाकरे को. छठ पूजा उसके घर के बाहर आके करेंगे हम लोग. येऊन तर बघ साल्या, परत जातो की नाही बघ. मला लोक विचारतात काय तुमची मराठीची व्याख्या काय? सोपी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर ज्याच्या तोंडून आपसूक जय येतं तो मराठी. आमच्या शिवरायांचं ज्यावेळेला शिवचरित्र ज्यावेळेला वाचत असताना किंवा ऐकत असताना ज्याच्या अंगावरती काटा येतो ना तो मराठी. हे टिकवायचं असेल तर कुठेही जिकडे जाल तिकडे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फक्त मराठी बोलण्याचाच वापर तुम्ही केला पाहिजे. तर हे पुढचं सगळं टिकून राहील. त्याशिवाय सुधारायचे नाही. महाराष्ट्र प्रत्येक वेळेला सर्वप्रथम राष्ट्राचा विचार करत आला आणि हे सगळे प्रांत सर्वप्रथम आपल्या प्रांताचा विचार करत आले आणि मग नंतर देशाचा विचार करत आले. हे महाराष्ट्राला राज्य घटना शिकवणार. ज्यांनी घटना लिहिली तेच मुळातले महाराष्ट्रातले. हे आम्हाला काय शिकवणार? इथे काठ्या वाटण्याच्या भाषा करता तुम्ही. आणि मग मी काय चुकीचं बोललो होतो? याबो आदमीने जर समजा इथे काठ्या वाटपाचा कार्यक्रम केला तर राज ठाकरे महाराष्ट्रभर तलवार वाटपाचा कार्यक्रम हातामध्ये घेईल. 2-2, 2,500 हजार महिलांवरनं इकडे येऊन दादागिरीची भाषा नाही करायची. तुम्हाला इकडे राहायला देतोय हे उपकार समजा. मी त्याशी असाच चाललो होतो एका कार्यक्रमाला. बघतोय सगळीकडे उत्तर प्रदेश दिन, उत्तर प्रदेश दिन, उत्तर प्रदेश दिन, उत्तर प्रदेश दिन. म्हटलं हे कुठून सुरू झालं? ते बघितल्यावर माझं टाळकच सरकलं. तेव्हाही बोललो होतो, आजही सांगतो. महाराष्ट्रामध्ये जो गेला तो आणि ह्याच्या पुढे देखील फक्त महाराष्ट्र दिनच साजरा होईल. दुसरे तिसरे कोणत्याही राज्यांचे दिवस साजरे केले जाणार नाहीत. माझ्या या विधानावरती राज्य सरकारला जर मला अटक करायची असेल तर त्यांनी करावी, खुशाल करावी. कितीही वेळा यासाठी मी जेलमध्ये जायला तयार आहे. परंतु मी ही असती नसती लफडी मी महाराष्ट्रात होऊ देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही.